बातमी ती म्हणजे टिपू सुलतानला छत्रपती शिवरायांच्या समकक्ष पाहायला हवं असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं। दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। पर्वती पोलीस स्टेशनमध्ये सपकाळांविरोधात भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याकडनं गुन्हा नोंद करण्यात आलाय। तर सपकाळांच्या समकक्ष या शब्दावरनं भाजपचा हिंदू मुस्लिम वाद रंगवण्याचा प्रयत्न असल्याचं अतुल लोंढे म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी करण्याचा पराक्रम आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। आज आम्ही या ठिकाणी पर्वती पोलीस स्टेशनमध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। कारण हर्षवर्धन सपकाळांनी हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केलाय आणि मुस्लिमांचं लांगुल चालन करणं हा काँग्रेसचा कायमच धर्म राहिलेला आहे। टिपू सुलतानच्या संदर्भामध्ये बोलताना जो समकक्ष शब्द निघाला त्याचा गैरअर्थ लागून हिंदू मुसलमान करण्यामध्ये पटाईत असलेले बीजेपीचे देवेंद्र फडणवीसांपासून सर्व बीजेपीची ट्रोल टीम जी आहे ती आता मागे लागलेली आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार ते नाही सांगणार, रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने मागे पडले ते नाही सांगणार, महागाई वाढलेली त्या विषयावर बोलणार नाही। मात्र असा विषय ज्याच्यामध्ये थोडंसंही हिंदू मुस्लिम करायला भेटलं की लागलीच तुटून पडतात। या सर्वांचा निषेध आहे, कारण की सामान्य जनांशी यांना काही देणं घेणं नाही। तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावरती ताशेरे ओढले। तर टिपू सुलतानला छत्रपती शिवरायांच्या समकक्ष बघायला हवं असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते आणि त्यानंतर सपकाळांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे, कारण पुण्यामध्ये पर्वती पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। पर्वती पोलीस स्टेशनमध्ये भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याकडनं सपकाळांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। राज्यातल्या प्रश्नावरती भाजप आणि फडणवीस मात्र सोयीनं गप्प बसतात असं अतुल लोंढे यावरती म्हणाले। सपकाळांच्या समकक्ष या शब्दावरनं भाजपचा हिंदू मुस्लिम वाद रंगवण्याचा प्रयत्न असल्याचं अतुल लोंढे यांनी म्हटलं। तर दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात या वक्तव्यावरनं पुण्याच्या पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही। आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे। पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतं, हिरो आहे। मग टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तान बरोबर क्रिकेट भारत खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने त्याचा धिक्काराने निषेध केला पाहिजे ना। तर देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रभक्ती जी उर्मी आहे ती अशी त्यांच्या सगळ्या भाजपच्या अशी उचल वर आली पाहिजे। आणि टिपू सुलतानला जे पाकिस्तान नायक मानत आहे त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणार असाल तर मी धिक्कार करतो या क्रिकेटचा असं देवेंद्र फडणवीस आणि या भाजपच्या लोकांनी सांगायला पाहिजे, पण सांगत नाही, ते ढोंगी लोक आहेत। तर छत्रपती शिवरायांची बरोबरी हीच जिहादी मानसिकता असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं। टिपू सुलतान आमच्या छत्रपती शिवरायांच्या जवळपासही येऊ शकत नाही असं नितेश राणे यांनी म्हटलंय। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी कार्यालयामध्ये टिपू सुलतानचे फोटो लावून दाखवावेत असं आव्हान राणेंनी दिलं। हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यावर नितेश राणेंनी टीका केली। तर नितेश राणे यांचं ट्विट आपण बघूयात। ही पोस्ट त्यांची, शिवरायांची बरोबरी करणं हीच जिहादी मानसिकता, ज्यानं लाखो हिंदूंचे धर्मांतर केलं, मंदिरं तोडली, फक्त इस्लाम वाढवण्यात लक्ष दिलं, तो आमच्या छत्रपती शिवरायांच्या जवळपास सुद्धा येऊ शकत नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आपल्या कार्यालयात छत्रपती शिवरायांचे फोटो काढून टिपू सुलतानचे फोटो लावून दाखवावेत, मग बघू छत्रपती शिवरायांचे मावळे त्यांना महाराष्ट्रात कसे फिरू देतात। हर हर महादेव अशी पोस्ट नितेश राणे यांनी सपकाळांच्या वक्तव्याविरोधात केली आहे। तर सचिन सावंत यांनी देखील एक पोस्ट केली आहे, ती म्हणजे भाजपचा दुटप्पीपणा आणि सपकाळांवरच्या टीकेला सचिन सावंत यांनी उत्तर दिलंय।
अकोल्यामध्ये टिपू सुलतानच्या नावासाठी भाजपनं प्रस्ताव मांडला होता असं सचिन सावंत म्हणाले. तर मुंबईत देखील एका रस्त्याला नाव देण्याच्या प्रस्तावावेळी भाजपचे नगरसेवक होते. अंधेरीमध्ये टिपू सुलतान मार्ग नामकरण हे भाजपच्या नगरसेवकांमुळे ठराव मंजूर झाल्याचं सचिन सावंत यांनी आठवण करून दिली. भाजपचे नेते येडियुरप्पा यांनी टिपू सुलतानसाठी गौरवोद्गार काढले होते. तर भाजपला आधी प्रेम होतं, पण ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरता आज टिपू सुलतान वाईट झाला असा टोला सचिन सावंत यांनी भाजपला लगावलाय.